मुंबईतल्या युतीबद्दल अजूनही धाकधूक कायमच आहे, कारण जागा वाटपावरनं पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते. ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. ऋत्विक, सध्या अपडेट्स काय आहेत? कारण मुख्यमंत्री नुकतेच दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेल्याचं समजतंय. त्यानंतर युतीचं भवितव्य नक्की काय असू शकतं? नक्कीच नम्रता, आता पुढचे 24 तास हे युतीचं भवितव्य ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. यामध्ये 2 प्रमुख मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांची दिल्ली वारी आणि त्यानंतरचा आकड्यांचा खेळ. आता मुख्यमंत्री दिल्लीत आहेत, दिल्लीमध्ये पंतप्रधानांची भेट घेणार आहेत आणि जी वस्तुस्थिती राज्यात आहे जागा वाटपासंदर्भात ती त्यांच्यासमोर मांडण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना काय सिग्नल मिळतो आणि मुख्यमंत्री परतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेचा पुढाकार घेतात का, यावरती आता सगळी गणितं अवलंबून आहेत. कारण 26 तारखेला अंतिम घोषणा केली जाईल असं उद्धव ठाकरेंनी याआधी स्पष्ट केलेलं आहे. दुसरी गोष्ट, जर मुख्यमंत्री एक पॉझिटिव्ह रिप्लाय घेऊन महाराष्ट्रात परततात तर आकड्यांचा खेळ हा कसा असेल हे थोडं आपल्याला समजून घेतलं पाहिजे. शिवसेनेच्या गोट्यात आपल्याला जी माहिती मिळते ती अशी आहे की किती जागा सोडायच्या हा आता मुद्दा राहिलेला नाहीये, तर कुठल्या जागा सोडायच्या भाजपला हा कळीचा मुद्दा आहे. भाजपने शिवसेनेच्या 40 नगरसेवकांवर दावा केलेला होता, त्यांच्या जागांवर दावा केलेला होता आणि हे शिवसेनेला परवडण्यासारखं नाही आहे. त्यामुळे यावरती पुन्हा एकदा विचार होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री परतल्यानंतर नेमका काय नवीन फॉर्म्युला किंवा काय नवीन प्रस्ताव शिवसेनेसाठी घेऊन येतात यावरती सगळं अवलंबून आहे. नम्रता, आपण जरा या आकडेवारीमध्ये गेलो तर आपल्याला स्पष्ट होईल चित्र. मागच्या निवडणुकीत 158 जागा शिवसेनेने लढवलेल्या होत्या आणि त्यामधल्या 20 जागा ज्या आहेत ह्या आरपीआयला दिलेल्या होत्या. आता ह्या 20 जागा शिवसेना अजूनही भाजपला सोडण्यास तयार आहे. भाजपने मागच्या वेळेस 69 जागा लढवल्या होत्या. जर ह्या जागा भाजपला दिल्या गेल्या, ज्याच्यावरती सद्यस्थितीला कोणाचाही क्लेम नाहीये, जर ह्या जागा भाजपच्या पारड्यात गेल्या तर 90% जागा भाजपला मिळू शकतात आणि पुन्हा एकदा एक नवीन फॉर्म्युला समोर येऊ शकतो. मात्र हे तेव्हाच होऊ शकतं ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील. पुन्हा एकदा एका विश्वसनीय सूत्रांकडनं अशी माहिती मिळते की उद्या जर मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी पुढाकार घेतला तर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एक गुप्त बैठक होण्याची शक्यता आहे. ती मुंबईतच होऊ शकते आणि अतिशय गुप्त स्थळी ही बैठक पार पडू शकते आणि यामध्ये या आकड्यांवरती चर्चा होऊ शकते. त्यामुळे प्रथम फळीचे जे शिवसेना आणि भाजपचे नेते आहेत यांच्यामध्ये मान अपमान नाट्य झालं. चर्चेला खीळ जरी बसली असेल तरी जो शेवटचा आशेचा किरण आहे हा मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चेत दडलेला आहे. नम्रता, नक्कीच ऋत्विक, तू जसं सांगितलं होतंस की आकड्यावरनं आता हा वाद नसेल तर कोणत्या जागा एकमेकांना सोडायच्या यावरनं हा कळीचा मुद्दा असू शकतो. कोणकोणते असे वादग्रस्त भाग आहेत ज्या ठिकाणी शिवसेना आणि भाजप दोघंही दावा सांगतात? नम्रता, प्रामुख्याने भाजपचे आमदार कुठून निवडून आले हे जर आपण पाहिलं तर पश्चिम उपनगरातून दहिसर पासून ते बँड्रापर्यंत भाजप आमदारांची संख्या जास्त आहे. आता ही संख्या पाहता या ठिकाणी जे आमदारांचे मतदारसंघ आहेत यामध्ये जर आपण आणखीन खोलवर गेलो आणि कोणाचे नगरसेवक जास्त आहेत हे जर पाहिले तर इथे शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे 40 नगरसेवक जे शिवसेनेचे आहेत यावरती जर भाजपने दावा ठोकला तर ते शिवसेनेला परवडण्यासारखं नाही आहे. त्यानंतर पुन्हा एकदा घाटकोपर ईस्ट वेस्ट ही जागा असेल किंवा मुलुंडच्या काही भाग असतील किंवा लालबाग परळ दादर यातल्या काही किरकोळ जागा असतील, त्यामुळे कुठल्या जागेवरती चर्चा होईल हे महत्त्वाचं ठरणार आहे. नम्रता,